साखर न वापरता इतका क्रीमी, रिच आणि नैसर्गिक गोडवा असलेला बदाम शेक तुम्ही कधी चाखला आहे का? आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, डाएट फ्रेंडली आणि डायबिटीजसाठी योग्य असा नो शुगर बदाम शेक. शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपण 8 ते 9 खजूर आणि 10 ते 12 बदाम गरम पाण्यात 20 ते 25 मिनिटं भिजत ठेवूया. मी इथे आजवा खजूर घेतला आहे. त्याचा गोडवा जरा जास्त असतो आणि चवही छान लागते. दुसऱ्या बाजूला आपण 1 लिटर फुल फॅट दूध उकळायला ठेवूया. त्यात आपण प्रथम थोडं पाणी घालूया आणि मग दूध त्यात घालूया, जेणेकरून दूध खाली डागत नाही. आता आपण ड्रायफ्रुट्सची पावडर तयार करून घेऊया. मिक्सरमध्ये 10 ते 12 बदाम आणि 10 पिस्ते घेऊन बारीक पावडर करूया. पावडर अशा पद्धतीने झाली पाहिजे. 20 ते 25 मिनिटांनंतर खजूर छान मऊ झालेले असतात. खजूर भिजलेलं पाणी थोडं थोडं घालत त्याची गुळगुळीत अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. ही तयार करून घेतलेली खजुराची जी पेस्ट आहे ती अशा पद्धतीने तयार झाली पाहिजे. आता जे भिजवलेले बदाम आहेत त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत आणि हे सगळे बदाम आपल्याला त्यात भिजवलेल्या पाण्याने नाही तर वेगळ्या पाण्याने त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. दरम्यान दूध थोडं आटेपर्यंत उकळू द्या. आता हे सगळे जे सोललेले बदाम आहेत याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून क्रीमी थिक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता जे उकळत ठेवलेलं दूध होतं ते थोडं आटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. दूध आपल्याला अगदी खूप जास्त न आटवता थोडंसं आटेल इतकं उकळू द्यायचं आहे. आता या दुधामध्ये आपण तयार करून घेतलेली जी ड्रायफ्रुट्सची पावडर आहे ती घालून घेऊया आणि हे मिश्रण एकदा हलवून देऊया. त्यानंतर आता आपण जी तयार करून घेतलेली जी बदामाची पेस्ट आहे तीही पेस्ट आपण या मिश्रणात घालून घेणार आहोत आणि साधारण 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण उकळून देणार आहोत. आता आपल्या शेकला छान क्रीमी आणि स्मूथ असं टेक्स्चर येण्यासाठी मी इथे साधारण 2.5 चमचे इतकी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्यात पाणी किंवा दूध घालून आपण छान याची अशी स्लरी तयार करून घेणार आहोत आणि ही जी स्लरी आहे ती दुधात घालणार आहोत. आता आपण तयार करून घेतलेली जी खजुराची पेस्ट आहे तीही आपण ह्या दुधात घालून सतत ढवळत आपल्याला हे मिश्रण साधारण 3 ते 5 मिनिटं इतकं मंद गॅसवर उकळू द्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण 3 ते 4 मिनिटं छान उकळू द्यायचं आहे. आता यामध्ये मी 7 ते 8 केशराच्या काड्या घातल्या आहे. केशराच्या काड्या अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही घाला अथवा तुम्ही ते स्किपही करू शकता. आता हे सगळं मिश्रण आपण रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्यायचं आणि नंतर हे फ्रीझरमध्ये पूर्णपणे छान गार करून घ्यायचं आहे. आता हे थंड झालेलं जे मिश्रण आहे, जो बदाम शेक आहे, तो आपण सर्व्ह करूया. सर्व्ह करताना वरून कापलेले ड्रायफ्रुट्स घाला. तयार आहे आपला क्रीमी, रिच आणि पूर्णपणे लो शुगर बदाम शेक. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही यात साखरेचा वापर करूच शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की हेल्दी म्हणजे चव नसते, तर हा बदाम शेक एकदा करून बघा आणि जर तुम्ही हा शेक बनवला तर मला कमेंटमध्ये हेल्दी असं नक्की लिहा. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा असते. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी आणि घरगुती रेसिपींसोबत. खाणं थांबवू नका. फक्त ते थोडं स्मार्ट करा. पुन्हा भेटूया अशाच स्मार्ट आणि हेल्दी रेसिपींसोबत.